काल आणि आज आपली थीम अशी होती की स्वतःला आणि सभोवताला जाणून घ्यायचं. बऱ्याचदा आपण स्वतः म्हणजे इथपासूनचा प्रवास केलेला ते सभोवतालचा वगैरे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या फॅक्टर आपल्याला मदत करतात ते प्रत्येक आपण बारकाईनं बोललो, त्याच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यावर प्रत्येकाचं मत जाणून घेतलं. असं नाही की कोणी थोपलं किंवा आपण सर्व मतानं सगळ्या त्याचा विचार केला. मग त्याच्यासाठीच आपण स्वपासूनचा प्रवास आपल्या आपण म्हणजे जिथपर्यंत ऍक्सेप्ट केला की सभोवतालपर्यंत की त्याच्यासाठी कोणते कोणते फॅक्टर येतात. एक छोट्या छोट्या फॅक्टर पासून ते आपण ते आपला प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधून पाहिलं की 2 खिडक्या म्हणजे काय, परिप्रेक्ष्य म्हणजे काय, किंवा वेगवेगळे आणखी होते की स्वतःला जाणून घ्यायचं, सहानुभूती वगैरे. अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट ज्या की आपल्या रोजच्या जीवनातल्या असतात, आपण ऐकलेल्या असतात, कधी कधी अनुभवलेल्या असतात, पण त्या नकळतपणे त्या काय आहेत नेमकं आपण ते समजून घेतलेल्या नसतात कधी बऱ्याचदा. आणि ते आजच्या वर्कशॉप मधून आम्हाला खूप जवळून पाहता आल्या त्यामुळे थँक्यू. जसं की याचं नाव आहे वर्कशॉपचं कोलाज. तसंच कोलाज प्रमाणेच हे भावना, प्रेम, आणखी ज्ञान या सर्वांचं कोलाज इथे दिसून आलं. सर्वांशी संवाद साधून खूप 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 छान वाटलं. जसं सरांचं मला फार आवडलं कालचं. एक छोटीशी वस्तू आणि वस्तू मागचं एवढं मोठं त्यांचं ती गोष्टही आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा रिझल्ट देऊन जाऊ शकते आणि त्यामुळे अजून भरपूर काही होऊ शकतं. या इमोशन, इमॅजिनेशन या छोट्या गोष्टी पण त्यामागे एवढं असतं हे मला आज कळालं. म्हणजे आज काल आणि आज आणि खरं तर आज शेवटचा दिवस असं मनाचं म्हणजे जाच वाटत नाही. असताना प्रत्येक वेळेस असा विचार करतो की पुढचा असा का वागतोय तसा का वागतोय. एखाद्या वेळेस भांडण झालं तर त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला म्हणतो की नाही मी तुला ओळखतो, मी तुला अशा प्रकारे ओळखतो, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू न ओळखतो वगैरे वगैरे. पण आपण असं कधीच म्हणत नाही की मी माझं स्वतःला ओळखलंय किंवा मी मला स्वतःला ओळखतोय. परंतु ती जी ओळख आहे ती मला या कोलाजमुळे मिळाली. आणि खरं तर म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का आपण सेशनला गेलो तर त्या सेशनमध्ये आपल्याला कळतं की समजा आपण एखादी गोष्ट आहे ती गोष्ट जी आपल्याला पॉझिटिव्हनेस देतात, परंतु त्याचा निगेटिव्हनेस काय येणार आहे, निगेटिव्ह त्याचं जे मिळणारी गोष्ट आहे त्यामधून जे आपल्याला निगेटिव्ह थॉट मिळणार आहे ते काय आहे हे कुठेच मिळत नाही. परंतु आज मी या ठिकाणी आलो तर मला या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही थॉट मिळाले की पॉझिटिव्ह मधून तुला काय मिळणार आहे आणि निगेटिव्ह मधून काय मिळणार आहे. तुला जो मिळालेला थॉट आहे तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सुद्धा यातून कळालं. आणि त्यानंतर तुझी थिंकिंग कशी आहे, पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे सुद्धा याच्यामधून कळालं. त्यामुळे सर्व कॉलेज फॅमिलीला थँक्यू. की जे माझ्या डेली लाईफ मध्ये कन्फ्युजन्स आहे, प्रॉब्लेम्स आहे, त्याला मी स्वतः एकटा उभं राहून जे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत होतो, विचार करायचो, डीप थिंकिंग, ओव्हर थिंकिंग करायचो. तर आता मला असं वाटतं की मी त्याच्यापैकी जास्त तर माझे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकेन. आपण त्यांनी जेवढी माहिती दिली, जेवढं सांगितलं, जे तुमच्याकडे होतं ते वाटलं आम्हाला, ते वापरून मी असं वाटते काहीतरी इम्प्रूव्हमेंट करेल आणि जे पण मी घेतलं ते अप्लाय करेल लाईफमध्ये. आणि कोलाजचं यासाठी धन्यवाद की त्यांनी हा वर्कशॉप आयोजित केला आणि थँक्यू. याच्यानंतर चार्ज होते प्रत्येक वेळेस. त्यामुळे मी हेच परत बोलेल की एक प्रकारचे डोसेस आहेत माझ्यासाठी, हे डोसेस आहेत. आणि थँक्यू कोलाज टीम. ज्याबद्दल मी कधीही विचार करू शकत नव्हते ते मला आज इथनं म्हणजे घेऊन जायला मिळतंय. सगळ्यांचे वेगवेगळे मते असतात, कोणत्या म्हणजे एका टॉपिकला किती बाजू असतात हे सुद्धा मला या कोलाज फॅमिलीकडून कळालंय. आणि अजून तुम्ही वर्कशॉप अरेंज करत राहावे, आम्ही तुम्हाला असाच रिस्पॉन्स देऊ. सो थँक्यू सो मच. आणि कोलाज जेव्हा मी हा शब्द ऐकला होता तेव्हाच म्हणजे बॅक ऑफ द माइंड असं होतं की काय असेल. इथला जो एक्सपिरियन्स होता तो खूप वेगळा आणि नवीन होता. तर मी इथनं खूप सारं शिकून घेऊन चालले आहे. आता ते माझ्या होते की मी ते किती स्वतःमध्ये इम्प्लाय करते. आणि ते म्हणतात ना की आपलं मिरर असतो इन बिटवीन सेल्फ आणि आपल्या अराउंडमध्ये. तर तो जो मिरर होता तो मला स्वतःला पण दिसला आणि म्हणजे त्याची गॅप होती, जी ब्रिज होतं ते थोडंफार कमी झालं. आणि आय थिंक की मला स्वतःला अजून एक्सप्लोर करता येणार की ह्याचे पण ते शिकले त्याच्या थ्रू. दॅट्स इट. थँक्यू. 2 दिवस आलो कळलं की नाही यामध्ये खूप काही मला शिकायला भेटलं.
भीती असेल, या भीती म्हणजे नुसतं घाबरणं नाही, इतरांकडे की भीती म्हणजे घाबरणं नाही, की त्यामागे ती कन्सेप्ट मोठी व्यक्ती, भीती असेल, काल्पनिकता असेल, भौतिकता असेल, मूल्यव्यवस्था असेल, तुम्ही परिप्रेक्ष्य बोललात, विषय नाट्य बोलला, याबद्दल शब्द एक 4 अक्षरचे शब्द 3 अक्षर, पण या मागं ना शिकण्यासारखं खूप काय होतं. यामागे जी व्यक्ती होती ती आपण कधी विचार केलाच नव्हता, आणि 2 दिवसामध्ये जे मला शिकायला भेटलं ते 2 दिवसासाठी उपयुक्त नाही तर पूर्ण माझ्या इथून पुढच्या आयुष्यासाठी उपयुक्त पडणार आहे. त्यासाठी मी कॉलेजचे आभार मानतो, आणि कॉलेजने ती बोलण्यासारखी इथून पुढे अजून प्रोग्राम घ्यावं किंवा वर्कशॉप घ्यावं, त्यामध्ये मी सामील घ्या. आणि खरंच कधी भीतीबद्दल कधी विचार केला नव्हता. आपले शुक्र हातावर आपली एक ऍक्टिव्हिटी झाली, सगळी ऍक्टिव्हिटी एक विचार करणाऱ्या होत्या, प्रत्येक काहीतरी डोक्याला शॉक देणाऱ्या होत्या. मस्त झालं, खूप मजा आली. आणि तुमचा एक जो पॉइंट आहे मला खूप चांगला वाटला की एका ठिकाणी जर ह्या अशा गोष्टींमध्ये आलं ना तर मी खूप छान आहे आणि मला येतं, आणि ते जे दाखवतात ना तर तुमच्यामध्ये तो पॉइंट नव्हता. म्हणजे तुम्ही आमच्यासोबत ऍक्टिव्हिटीज करत होते, तर ते बघून कुठे ना कुठे हे पण वाटतं की हे आपल्याला म्हणजे सेम समजताय, ठीक आहे. आणि ही गोष्ट खूप महत्वाची, त्याच्यामुळं त्यासाठी तर म्हणजे कौतुक करायचं तुमचं. ही गोष्ट खूप छान आहे. शास्त्रशुद्ध दाखले पण यामध्ये अभ्यासले गेले आहे, त्यामुळे ह्युमन एक्सप्रेशन ह्या गोष्टीकडे आमचा खूप जास्त कल होता की माणूस म्हणून आपण कसं अभिव्यक्त होतो. आम्हाला असं काही सांगायचंय जे आमच्या लेवलवर लोक विचार करतात. आम्ही विचार करतोय, आम्ही अस्वस्थ होतोय, आम्ही खुल्या डोळ्यांनी वाचतोय, बघतोय, आणि आम्ही बघतोय तर आम्हाला समोरचं दिसतंय, काही गोष्टी काही दिसत आहेत, सगळंच काही दिसतंय असा भाग नाही. आमच्या ऐपतीनुसार म्हणून किंवा आम्हाला जेवढं दिसतं त्यानुसार ते प्रश्न आम्ही आमच्या लेवलवर सोडवण्याचा प्रयत्न करतो. किंवा आम्ही काही फार जास्त वेगळे आहोत असा इथलाही भाग नाही. तर आम्हाला वाटलं की कुठेतरी यातून बाहेर पडताना काही गोष्टी आहेत, हे जे काही मुद्दे आहेत हे सांगायला पाहिजे, हे समजूनही घ्यायला पाहिजे. अशी एक छोटी काही प्रक्रिया असावी, अशी काहीतरी निदान काही लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टींमधून, या चांगल्या संवादातून, कारण की आम्हाला माहितीये की संवाद या गोष्टीतूनच गोष्टी पोहोचू शकतात. आम्हाला जसे प्रातिनिधिक प्रश्न पडतात तसं तुम्हाला पण आहेत, सगळ्यांना आहे. तर त्याचे काहीतरी उत्तर शोधता येतील का आपल्या लेवलवर. नाही आपण खूप मोठं काहीतरी एकदम म्हणजे असं होत नाही की आयुष्यात एकदम आत्ता काहीतरी उत्तर सापडलंय असं ग्रॅब केलं आणि त्याच्यानंतर सगळे प्रश्नच मिटले, असं नाही. आपल्याला दीर्घकाळाचा विचार करतानाही आत्ताचा तात्कालिक, म्हणजे समजा तुम्हाला जर आता पाणी असेल खूप सारं तर तुम्हाला एका विटांवर पाय ठेवून समोर जावं लागतं. बरेचदा असं होतं ना की आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींना समजून घ्यायचा प्रयत्न करतो, आजूबाजूला जास्त समजून घेतो, म्हणजे जवळ असणारी माणसं, आणि या सगळ्यात आपण स्वतःला कुठेतरी मागे टाकतो. आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो, काही वेळेला जाणीवपूर्वक आणि काही वेळेला अजाणतेपणाने. मला वाटतं मी पण हेच करते किंवा हेच करत आले. त्याच्यामुळे मी कुठल्या विषयावर बोलायचं तर मला ज्याची भीती वाटते मी त्याच गोष्टी केल्या इथे बसून. म्हणजे मला पब्लिकमध्ये बोलायची भीती वाटते आणि मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि मी इथे येऊन बोलते. काय तर मला माझी भीती घालवायची होती, मी कसं कोपअप करू शकते हे मला बघायचं होतं, म्हणून मी तोच विषय घेतला. तेव्हा हे सगळं ठरत होतं की काय करायचं. तर म्हटलं की ज्या गोष्टी आपल्यासाठी चॅलेंजिंग आहेत आपण त्याच करूया. ही माझ्यासाठी खूप जास्त शिकण्याची प्रोसेस होती. मी टॉपिक निवडण्यापासून ते सगळं प्रिपरेशन आणि बोलायचं कसं काय, तर माझेच अनुभव आहेत जे मी तुमच्या पुढे मांडले असं म्हणायला हरकत नाही. कोलाजच्या प्रोसेसमध्ये खूप चढउतार होती माझ्यासाठी. काय करता येईल, कसं करता येईल, करायचं की नाही करायचं. पण मी सायकोलॉजीचा अभ्यास करताना मी अजूनही मला विद्यार्थी म्हणून घेतो, कारण बऱ्याच गोष्टी अल्टिमेटली आपण शिकत राहतो. मी एम्पथी आणि 2 खिडक्या या गोष्टी खूप विचारपूर्वक निवडल्या कोलाज कार्यशाळेसाठी. कारण संवाद आणि स्वतःबद्दलचा जो एक सॉफ्ट कॉर्नर म्हणूया किंवा जो आदर आहे तो एम्पथीतून दिसला पाहिजे आपल्या स्वतःबद्दलही आणि दुसऱ्याबद्दलही. म्हणून त्या 2 गोष्टी मी खूप विचारपूर्वक निवडल्या होत्या. 2 खिडक्या संवाद, मला संवाद हा माणसाच्या आयुष्यातला खूप महत्वाचा अविभाज्य भाग कसं म्हणतो आपण तसं वाटतं.
कारण संवादाशिवाय नाही काही होऊ शकत, नाही करू शकत. जर तुम्हाला नाती टिकवायची असतील, पुढे जायची असतील, तर संवाद हा खूप महत्वाचा घटक आहे आणि त्याला जी जोड मिळते ती एम्पॅथी खूप आवश्यक आहे. समानुभूती, दुसऱ्याला त्याच्या जवळ जाऊन ओळखणं, त्याला समजून घेणे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही प्रोसेस मला स्वतःलाही नव्यानं अनेक गोष्टी शिकवून गेली, छान वाटलं. आणि कोलाजच्या प्रोसेस बद्दल स्पेसिफिकली असं की हे जे विषय होते हे जास्त जितके वैयक्तिक आहे तितकेच व्यापक पण आहे, कारण याचं एक्झिस्टन्स सगळीकडे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, पण याच्यावर बोललं जातं. आणि भारतीय समाजामध्ये असे काही विषय आहेत ज्याच्यावर बोलणं म्हणजे येड्यात काढणे. भीतीवर चर्चा करत बसले 2 दिवस असं बाहेर जाऊन सांगा, ते तुम्हाला हसतील, नाही हे टाका. तर मला असं वाटतं की आपण जे करतो त्याची आपणच व्हॅल्यू केली पाहिजे. आपण व्हॅल्यू केली पाहिजे. आपण जे करतो, आपण ज्यात पार्टिसिपेट करतो त्याची आपण व्हॅल्यू केली पाहिजे. आपण बाकीच्या प्राण्यांसारखे नाही, अगदीच निसर्गाच्या प्रवाहाबरोबर चालणार. आपण तोडणारे, आपण मोडणारे, मोडून उभं करणारे माणसं. तर मला वाटतं की त्याचं मूल्य झालं पाहिजे आणि ते आपल्या समाजात काही अंशी होतं, काही अंशी अजून आपल्याला शिकायची गरज आहे. तर कोलाज मधून मला हे शिकायला मिळालं की मूल्य कशाचं होतं, कसं केलं पाहिजे. ही एक गोष्ट शिकायला मिळाली. खूप जास्त क्रिएटिव्ह आणि मेंदूला चालना देणारी 2 दिवसाची ऍक्टिव्हिटी आपली छान झाली आणि खूप छान टीम जुळून आली. मित्र आपले असे पाहिजेत की तुम्हाला नुसतं टवाळक्या किंवा याची केस देत, त्याच्याबरोबर ग्रो करणारे मित्र पाहिजे. इन एव्हरी आस्पेक्ट असं मला वाटतं. थँक्यू. तर हेही शिकायला मिळालं.